याला वासडा काऊन मान तर मस्तपैकी 1200 रुपये. तर या दोघाकडे बीच थंड प्यायला आपण. तर नमस्कार भावांनो. तर 2-4 दिवस आता ब्लॉग नाही आला म्हणून सॉरी. तर कसं झालं माहिती आहे का, 2-4 दिवस खूप काम होतं आपल्याला म्हणून काही ब्लॉग तर येऊ नाही शकला. म्हणून आपण आज पाहून ब्लॉग चालू करतोय. तर बघत राहा. मित्रांनो आपल्याला भेटला होता वासाड्या. याला वासाड्या काऊन म्हणताय तुम्हीच सांगा. आता जर तुमच्या ओळखीचं जा असेल तर. आपण आलतो घरी. नंतर आपल्याला जायचं होतं गाडी भरायला. मग आपण काय गाडीची चावी बिवी घेतली मस्तपैकी आणि नंतर निघलो. गाडी भरायला जायचं होतं. म्हणलं चला गाडी उघडून घेऊ. नंतर बसलो होतो आपण मस्तपैकी गाडी बिडी सेट करून घेतली. नंतर केलं गाडीचं शूट चालू. नंतर मस्त म्हणलं चला गाडी भरायला जाऊ. मग नंतर गेली आपण गाडी चालू. नंतर आपल्याला गाडीतले कॅरेट खाली करून घ्यायचे होते. तर आपल्यासोबत होते आपले श्रीराम महाराज ब्लॉगर. तर महाराज कधी कोणासोबत जात नाही काहून की आज महाराज घरी बसले होते. सहज आपण आपल्यासोबत चाला म्हणलं तर महाराज आलते आपल्यासोबत. का कशी गाडी भरते काय गाडी भरते बघायला. तर आपले स्कॉर्पिओचे टायर आपल्या छोट्याच्या म्हणजे आपल्या धनुराणीवर बसले होते स्कॉर्पिओ ड्रायव्हर. तर आपण चाललो होतो आता गाडी भरायला. गाडीमध्ये आपल्याला भरायचे होते आपले टमाटे घेतले. ते मस्त आपल्याला जिरा प्यायला काढून आपण पीत होतो जिरा. पण या शेडचे टमाटे भरायला या शेडचे होते टमाटे. हे बघू शकता तुम्ही. आपण लटकलो होतो टमाटे खायला. तर आपला महाराज खात होता टमाटर. ते हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. नंतर झाली आपली गाडी भरून. आपण मस्तपैकी आता जाळी बिरी मारली होती. म्हणलं चला आता चला महाराज चालव. महाराजला निवांत बसले होते. महाराजला तर काही कामच नाही. तर आता निघलो होतो आपण मस्तपैकी गाडी घेऊन. आपण गेली गाडी चालू. तर मित्रांनो भेटूया पुढं. तर स्टार्टिंग मी तुमचा दुसरा दिवस. काल तर काही टाईम नाही भेटला नंतर ब्लॉग शूट करायला म्हणून आपण गेला आज ब्लॉग चालू. नंतर आपण गल्लीत आलतो. आपल्याला भेटले होते आपले राम जाधव भाऊ. भाऊचं काय कुकू होतं कारण आज भाऊ तर लई सजून बसवलेले आपले महाराज शंभू महाराज. नंतर गेलो आपण मस्तपैकी डॉन सोबत लिंबू शरबत प्यायला. तर आपण चाललो लग्नाला. इकडे होते आपले रामभाऊ बी आपल्याला लिंबू शरबत प्यायचं होतं आता. ते आपल्याला मस्तपैकी लिंबू शरबत बनवत होते. तर यांना द्याल तर राम भाऊला लिंबू शरबत मस्तपैकी थंड. कसं वाटतं भाऊ? भाऊ ना मस्तपैकी आपल्याला बी द्याल तर लिंबू शरबत. डॉन नाही म्हणे. डॉन काय आलं तुला नाही घ्यायचं का? डॉनला बी द्यायला त्यांना लिंबू शरबत मस्तपैकी. ए कसा दिसू राहिला हँडसम बॉय. मस्तपैकी थंडपैकी आपण आणत होतो मस्तपैकी लिंबू शरबत. नाच करते काय पैसे देतो पण डॉन काय ऐकतच नव्हता. मीच पैसे देतो म्हणे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. मी म्हणत होतो त्याला पैसे देतो पण तो नाहीच म्हणे. मी जाऊ मस्तपैकी थंड प्यायला. आपण नंतर निघलो होतो. आपण लग्नाला चाललो होतो. मस्तपैकी लग्न होतं आपल्या मित्राच्या बहिणीचं. मस्तपैकी आपण टाकलं आपल्या गाडीत पेट्रोल. डॉन म्हणे मी तर काही पेट्रोल टाकलं नाही. मग मी टाकलं मी माझ्या पैशाना पेट्रोल. तर मस्तपैकी 1200 रुपयाचं पेट्रोल टाकून आपण टँकी गेली फुल. तर या दोघाकडे बी चष्मे होते. आपल्याकडे चष्माच नव्हता तर आपल्याला घ्यायचा होता मस्तपैकी चष्मा. बघूया आपल्याला कसा दिसतोय चष्मा. आपण मस्तपैकी चष्मा घेतला होता. सांगा मित्रांनो चष्मा कसा दिसतोय. चष्मा तर घेतला होता आपण. आपल्या भावडू भाऊना घेतली होती टोपी मस्तपैकी. आपल्या डॉम भाऊना काहीच नव्हतं घेतला का ते टोकाची पैसे त्याच्या. नंतर लग्नाला आलतो आपण. लग्न चालू झालं. लग्न लागलंच होतं. नंतर मस्तपैकी लग्न बिग्न जाता मस्तपैकी जेवण पिवण दाखवून घेतलं. जेवण पिवण दाखवून केलं घरी. तर आपल्यासोबत आपले आदी भाऊ आणि सागर भाऊ हे काही लग्नाला गेलो. आपल्याला आताच लग्नातून जाता जाता भेटले होते. लग्नात तर काही दिसलं नाही. नुसते जेवायला गेलो होते काय माहिती. तर आपण चाललो होतो घरी ना. आपल्याला भेटले आपले बापू भाऊ. तुम्ही बघू शकता हँडसम बॉय बापू भाऊ. पिकअप लवर नाच करते का बघू शकता तुम्ही. बापू भाऊ आदी भाऊ. चला आपले बापू भाऊ छान होते भाजीत. तर भावडू भाऊ काय म्हणत होते. भावडू बाई. असाच दिवस संपला होता. नंतर बसलो होतो आपण निवांत. तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा.